सरुताई खरं म्हणजे 10 दिवसांनंतर यायच्या, बरोबर आहे. पण ह्या 10 दिवसांनंतर येणाऱ्या सरुताई डॉक्टरांच्याकडे अहो 5च दिवसात हजर झाल्यात. नवलाची गोष्ट नाही का? अहो नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे. तसंच नवल त्या आशाताईंना वाटलं, आपल्या डॉक्टरांच्या असिस्टंट आशाताई त्यांनी लगेच डॉक्टरांना सांगितलं, अहो सर आपल्या सरुताई आजच आलेत. डॉक्टर म्हणले, अहो काय आशाताई तारीख वगैरे नीट बघा. अहो तारीख नीट बघितली, अजून यायला 5 दिवस आहेत, मला माहितीये, तारीखच सांगते ना. पण त्या समोर तिथे आलेल्या दिसत आहेत मला. एवढं डॉक्टरांचं आणि त्या असिस्टंट बाईंचं आशाताईंचं बोलणं होईपर्यंत ह्या सरुताई झरझर 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 कन्सल्टिंग रूम मध्ये आल्या. आज मुलगा बिलगा नव्हता बरं का, बरोबर मुलगा नव्हता, हे एकट्याच आल्या होत्या. फटाफट चालत आतमध्ये आल्या, बसल्या. डॉक्टरांनी त्यांनी विचारलं, आता त्यांना काही विचारायचं म्हणून बघितलं, पण डॉक्टरांनी काही विचारायच्या आत ह्या सरुताई म्हणाल्या, डॉक्टर आज बाकी मला तुम्ही एकच दिसताय. डॉक्टर म्हणले, अरे वा, नाही अहो मला तुम्ही यायला सांगितलं, त्याला अजून 5 दिवस बाकी आहेत, पण मला ही 2-2 दिवसाची कटकट मिटली ना, मग मी घरी कशी थांबणार, म्हणून मी तुमच्याकडे आले. आज मला बाकी तुम्ही एकच दिसताय, या असिस्टंट पण एकच दिसतायत. अगदी 2-2 दिवसाची कटकट मिटून गेली माझी. त्याच्यावर डॉक्टर म्हणले, हे फार छान झालं हो, तुमची 2-2 दिवसाची कटकट मिटली, हे खूपच छान झालं. पण मला माझ्या डोळ्यासमोर डोळ्यांचे डॉक्टर दिसतात, स्पेशालिस्ट, तिकडे तुम्हाला नेऊन आणून दे. म्हणून डॉक्टर स्वतः त्या सरुताईंना घेऊन आय स्पेशालिस्ट कडे गेले आणि तिथे पद्धतशीर अगदी स्कॅनिंग बिनिंग तपासणी काय म्हणतात ते सगळं करून अगदी प्रत्यक्ष रिपोर्ट मध्ये दिसलं की त्यांच्या डोळ्यातल्या बुब्बुळांची हालचाल ज्या स्नायूंमुळे होत होती, त्या स्नायूंना बंद पडलेला रक्तपुरवठा खंडित झालेला पुनश्च व्यवस्थित सुरू झाला होता. ती नस आल्यावी झाली होती आणि सर्व त्यांच्या भाषेत त्यांची 2-2 दिसण्याची कटकट मिटली होती. नवल वाटावं, आश्चर्य वाटावं, असा हा सगळा प्रसंग आहे. अशी ही केस आहे डॉक्टरांच्या भाषेत बोलायचं तर, की 2-2 दिसण्याची कटकट ह्या ओंकाराच्या थेरपीने मिटली, त्यांना व्यवस्थित दिसायला लागलं. बरं हे सगळं 5च दिवसामध्ये घडलं. मंडळी मला असं वाटतं ह्या ओंकाराचं महत्व आपल्यालाही लक्षात आलं असेल. आपण सगळेजण एकदा ओंकाराचा जय जयकार करूया. ओंकाराचा जय जयकार असो, प्रणवाचा जय जयकार असो. आपण एकदा गजर करूया. ओम बोला, ओम जपा, ओम स्मरा, ओम म्हणा, ओम बोला, ओम जपा, ओम स्मरा, ओम 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 बोला, ओम ओम जपा, ओम ओम स्मरा, ओम 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 बोला, ओम ओम जपा, ओम ओम स्मरा, ओम स्मरा, ओम स्मरा, ओम स्मरा, ओम. मंडळी सरुताईंची ही एक केस मी आपल्याला सांगितली, पण असे कितीतरी जणांचे वेगवेगळ्या प्रकारचे नेत्रविकार ह्या डॉक्टरांनी ओंकाराच्या थेरपीने पूर्ण बरे करून टाकले. आता आपण ह्या आरोग्याच्या विभागातलं पुढचं एक उदाहरण बघणार आहोत. ते म्हणजे पॅरालिसिस झालेल्या एका वृद्ध स्त्रीचं उदाहरण आहे. त्यांचं नाव आहे शांताताई. ह्या शांताताईंचं सगळं शरीर पॅरालाइज होता पॅरालिसिसमुळे सगळं शरीर पॅरालाइज होता गिळण्याची यंत्रणा आणि बोलण्याची यंत्रणा सुद्धा कोलमडून पडली होती. गिळण्याची यंत्रणा काम करत नव्हती, म्हणून नळ्या घालून अन्न पदार्थ द्रव रूपाने त्यांना देण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्या मुलांनी, त्या शांताताईंना त्यांच्या मुलांनी 2-4 ठिकाणी आधी नेऊन आणलं, पण म्हणावी तशी आशादायक परिस्थिती कुठे दिसली नव्हती. डॉक्टर करंदीकरांचं ठिकाण त्यांना कळलं. ओंकाराच्या थेरपीने वेगवेगळे लोक बरे झालेले त्याने ऐकलं. तिथे ते आपल्या आईला घेऊन आले. तिथे ते शांताताईंना घेऊन आले. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर अशी अशी परिस्थिती आईची आहे, घशात नळी घातलेल्या आहेत, कारण की तिला अन्न पदार्थ गिळता येत नाहीत, गिळण्याची यंत्रणा कोलमडून पडले, बोलण्याची यंत्रणा काम करत नाही, अशी अवस्था सगळी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तिला तुम्ही ओंकाराची ट्रीटमेंट देऊ शकाल का, असं त्या मुलाने विचारलं. डॉक्टरांनी सांगितलं, काही काळजी करू नका, आईवरती उपचार करून आईला बरं करावं ही सदिच्छा तुमची आहे, तिथे तुम्हाला मार्ग मिळालेला आहे आणि तो मार्ग योग्य आहे. जरी त्यांना बोलता येत नसलं तरी त्यांना आपण वेगळ्या प्रकारे ओंकाराची ट्रीटमेंट नक्कीच देऊया. आता डॉक्टर इथे काय करणार होते हा प्रश्न होता.
कारण लोकांना ओंकार म्हणायला शिकवून ओंकाराची ट्रीटमेंट देऊन लोक बरे होत होते. पण इथे प्रश्न ह्यांचा वेगळा होता. ह्या शांताताईंच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी काय केलं, त्यांना रीतसर ऍडमिट करून घेतलं घशात नळ्या वगैरे घातलेल्या अवस्थेमध्ये. डॉक्टरांनी त्यांना ओंकाराची ट्रीटमेंट कशी दिली बरं, तर त्यांच्या कानाशी सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा अर्धा तास ओंकाराचं उच्चारण, ओंकाराचा 64 उच्चारांपैकी एक उच्चार खर्ज ओंकार, अत्यंत प्रभावी असा हा उच्चार आहे ओंकाराचा. त्या ओंकाराचं उच्चारण त्यांच्या कानाशी सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा अर्धा तास ऐकवण्याची व्यवस्था केली. आणि ही त्यांची ट्रीटमेंट 1.5 महिन्यापेक्षा जास्ती कालावधीपर्यंत चालली होती. एक दिवस डॉक्टरांच्या काय मनात आलं न कळे, डॉक्टरांनी आपल्या सिस्टरला सांगितलं, सिस्टर, ह्या शांताताईंच्या मुलांना बोलवून घ्या. शांताताईंच्या मुलांना बोलवून घ्या असे डॉक्टरांचे शब्द ऐकल्यानंतर त्या सिस्टरचा चेहरा बदलला. डॉक्टर म्हणाले, अहो त्या अर्थाने नाही म्हटलं, मुलांना बोलवून घ्या या अर्थाने नाही म्हटलं, चांगल्या गोष्टीसाठी सांगतोय की ह्या शांताताईंच्या मुलांना बोलवून घ्या. असं म्हटल्यानंतर नर्सला त्यातला काय अर्थ होता तो समजला. त्या शांताताईंच्या मुलांना बोलवून घेतलं आणि डॉक्टरांनी त्या मुलांना सांगितलं, हे बघा बाळांनो, आज आपण ह्या शांताताईंच्या घशात घातलेल्या ज्या नळ्या आहेत त्या काढणार आहोत. असं म्हटल्याबरोबर त्या मुलांचे चेहरे उतरले थोडे. डॉक्टर म्हणाले, अरे काळजी करू नका, त्या नळ्या परत घालायची वेळ आली तर मी डॉक्टर इथे बसलेलो आहे. असं म्हटल्यानंतर मुलांना जरा हायसं वाटलं. डॉक्टरांनी आपल्या दुसऱ्या एका सिस्टरला बोलावलं आणि सांगितलं, सिस्टर, आपल्या घरून थोडंसं दूध आणि बिस्किट घेऊन या. असं म्हटल्यावर सिस्टरला नवल वाटलं. अरे ह्या शांताताई ज्या आहेत, म्हणजे ह्या ज्या आजी आहेत, त्या इतके दिवस आपल्याकडे ऍडमिट आहेत, नळीतून त्यांना द्रवपदार्थ दिले जात आहेत. एकीकडे डॉक्टर सांगतायत ह्या नळ्या काढा घशातल्या, एकीकडे डॉक्टर सांगतायत आपल्याला की दूध बिस्किट घेऊन या. ह्या दूध बिस्किटांचं प्रयोजन कोणासाठी असा प्रश्न त्या सिस्टरच्या मनात आला. पण सांगितलेलं ऐकायचं हा चांगला गुण तिच्याकडे होता. सिस्टर विचार करत खरी, पण एक एक पायरी चढत डॉक्टरांच्या घरी गेली. त्या काळामध्ये ही जी मी गोष्ट सांगते त्या उदाहरणाच्या वेळेला डॉक्टरांचं घर, हॉस्पिटल सगळं जवळजवळ होतं. नर्स विचार करत करत पायरी चढत चढत गेली दूध बिस्किट आणायला. इकडे डॉक्टरांनी काय केलं, शांताताईंच्या जवळ बसले. दुसऱ्या सिस्टरला सांगितलं होतं ह्या नळ्या काढा, आणि स्वतः डॉक्टरांनी त्यांच्या जवळ बसून अत्यंत हळुवार आवाजात त्यांना विचारलं, कसं वाटतंय आता. आपल्याला असं मनात आलं असेल नाही का, की ज्या व्यक्तीची बोलण्याची यंत्रणाच कोलमडून पडलेली आहे त्या व्यक्तीला हा प्रश्न विचारण्यात काय बरा अर्थ आहे, की कसं वाटतंय आता. काय ती व्यक्ती उत्तर देऊ शकणार आहे का. म्हणजे खरं तर हा प्रश्न अस्थानी किंवा अवेळी असावा असं आपल्या मनात आलं असेल. कित्येक वेळा आपण बघतो टीव्हीवरती काही कार्यक्रमांमधनं डेंजर झोन मध्ये गेलेल्या गायकाला सुद्धा विचारलं जातं. असो, तो आपला विषय नव्हे. डॉक्टरांनी त्यांना जो प्रश्न विचारला शांताताईंना, की कसं वाटतंय आता, त्या प्रश्नाला आपल्याला असं मनात आलं असेल ना की काय उत्तर देणार. हो, बोलताच येत नाही त्या बाईला, बोलण्याची यंत्रणा कोलमडून पडल्या, काय बोलणार. पण त्यांच्याकडनं उत्तर आलं होतं. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं होतं. चक्क आवाजाची उत्पत्ती झाली होती, त्यांचं उत्तर आलं, बरं वाटतंय आता, बरं वाटतंय आता, असं हळुवार आवाजात पण उत्तर आलं होतं. मंडळी, आश्चर्य नव्हे, महदाश्चर्याची गोष्ट आहे की त्यांची बोलण्याची यंत्रणा काम करायला लागली होती हे स्पष्ट दिसून येतं. आणि नुसती